जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरती 2025 जी काही टेट परीक्षा सध्या बघा इथं होणार आहे, तर ती टेट परीक्षे संदर्भात बरेच उमेदवारांमध्ये या ठिकाणी बघा जो काही परीक्षे संदर्भात संभ्रम आहे की जी परीक्षा आहे तर ती परीक्षा सध्या बघा या ठिकाणी पुढे ढकलण्यात आली आहे का, आणि ढकलण्यात आली असेल तर जे काही ऑफिशियल बघा या ठिकाणी वेबसाईटवर परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर परिपत्रक असेल तर परिपत्रक नेमकं त्या ठिकाणी प्रसिद्ध का होत नाही। तर आपल्याला माहिती आहे की सध्या बघा परीक्षा जी आहे तर ती परीक्षा या ठिकाणी 24 तारखेला ऑफिशियल जे परिपत्रक आहे तर त्याच्यामध्ये सध्या बघा या ठिकाणी तारीख होती, तर ती तारखेनुसार बघा जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा या ठिकाणी आपल्याला दिसते। आता हे जे आहे तर हे ऑफिशियल जे काही नोटिफिकेशन होतं परीक्षेसंदर्भात तर ते सध्या बघा या ठिकाणी देण्यात आलं होतं। ह्याच्यामध्ये ऑनलाईन आवेदन अर्ज या ठिकाणी सादर करण्यासंदर्भात लिंक देण्यात आली होती। त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करायची जी डेट आहे तर ती डेट सध्या देण्यात आली होती। त्यानंतर बघा ह्या ठिकाणी पुढचं जे आहे ते परीक्षा शुल्क कधीपर्यंत भरायचं, तर ह्याच्यामध्ये 14 तारीखपर्यंत जी काही मुदत असेल तर ती बघा इथं वाढवण्यात आली होती। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं बरेच उमेदवारांचं हॉल तिकीट संदर्भात बघा विचारणा होत आहे। तर हॉल तिकीट जी आहे तर या ठिकाणी आजची तारीख आपल्याला माहिती आहे की आजची तारीख जी आहे तर ती तारीख म्हणजे या ठिकाणी जवळपास आजच्या तारखेनुसार जर विचार केला तर आज आहे बघा 20 तारीख। तर इथं जशा पद्धतीने सांगितल्याप्रमाणे की परीक्षा जर समजा आपल्याला माहिती आहे की 24 तारखेला जर परीक्षा इथं राहिली असती तर परीक्षेच्या 7 दिवस अगोदर ह्या ठिकाणी हॉल तिकीट बघा अवेलेबल झालं असतं, परंतु हॉल तिकीट आजच्या दिवसाला सध्या ह्या ठिकाणी अवेलेबल झालेलं नाही। म्हणजे इथं जर आज जर 20 तारीख असेल आणि 4 दिवसात जर परीक्षा इथं बघा होत असेल तर हॉल तिकीट नेमकं कधी जनरेट होणार, बरोबर। तर ह्याचा अर्थ असा होतोय की जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा सध्या बघा 24 तारीख जी काही इथं बघा देण्यात आली होती तर ही 24 तारखेला परीक्षा शक्यता इथं बघा कमी आहे, कारण हॉल तिकीट आतापर्यंत सध्या बघा जनरेट झालं नाही। जे हॉल तिकीट 7 दिवस अगोदर बघा इथं जनरेट व्हायचं होतं। म्हणजे इथं आपल्याला ह्याच्यावरनं हे सध्या बघा समजतंय की हॉल तिकीट 7 दिवस अगोदर सध्या परीक्षेच्या 7 दिवस अगोदर हॉल तिकीट अवेलेबल व्हायला पाहिजे, परंतु ह्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं हॉल तिकीट इथं अवेलेबल झालं नाही। म्हणजेच काय, तर ही परीक्षा जी आहे तर ही 24 तारखेला न होता ह्या ठिकाणी पुढची जी काही डेट आहे तर ती डेट सध्या बघा एक्सटेंड ह्या ठिकाणी झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये नेमकं जे काही परिपत्रक असेल की ते परिपत्रक नेमकं बघा ह्या ठिकाणी हॉल तिकीट संदर्भात देखील आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळत नाही, किंवा मग परीक्षा पुढे ढकलण्यात आली त्यानुसार देखील पाहायला मिळत नाही। तर ह्या अनुषंगाने बघा जी काही बातमी होती तर त्या बातमीमध्ये एक डेट देण्यात आली होती, तर ती डेट म्हणजे ह्या ठिकाणी बघा सांगितल्याप्रमाणे जे काही परीक्षा परिषदेच्या वतीने म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतली जाणारी जी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आहे तर त्यासाठी या ठिकाणी जवळपास 2,36,591 एवढ्या उमेदवारांनी अर्ज केला होता। मग त्याच्यामध्ये जे काही सध्या बघा दुबार अर्ज असेल शुल्क न भरलेले वगळून सध्या जी काही कॉम्पिटिशन आहे तर ती 2,27,229 उमेदवारांचे सध्या या ठिकाणी होणार आहे। म्हणजे ॲक्च्युअल परीक्षेला एवढ्या उमेदवारांचं सध्या बघा त्या ठिकाणी नाव येणार आहे। आणि संबंधित जी काही उमेदवारांची परीक्षा आहे तर ती परीक्षा इथं सांगितल्याप्रमाणे 27 मे ते 10 जून दरम्यान सध्या बघा घेण्यात येण्याची जी काही माहिती आहे तर ती माहिती परीक्षा परिषदेच्या वतीने देण्यात आलेली आहे, बरोबर। म्हणजे जी परीक्षा आहे तर ती परीक्षा आपल्याला 27 तारीख इथं जी काही न्यूजमध्ये या ठिकाणी बघा पुढारी वृत्तसेवामध्ये आलेल्या बातमीनुसार 27 तारीख देण्यात आली आहे। परंतु आता ह्या ज्या काही मध्यंतरी ज्या काही सध्या बघा 27 तारीख जरी देण्यात आली तर ह्या परीक्षा संदर्भात ज्या काही पूर्व नियोजन आहे तर त्या नियोजनासंदर्भात इथं सध्या बघा काय म्हटलेलं आहे की जी काही TIT परीक्षा आहे तर ती 27 ते 10 जून दरम्यान घेण्याचे नियोजन आहे, परंतु परीक्षा केंद्रातील भौतिक सुविधांची उपलब्धता आणि विद्यार्थ्यांची सोय विचारात घेऊन परीक्षेच्या तारखा या ठिकाणी बघा निश्चित केल्या जाणार आहे। सध्या परीक्षेचं जे काही पूर्वनियोजन असेल तर त्या पूर्वनियोजनानुसार या ठिकाणी ज्या काही परीक्षेच्या तारखा आहे तर त्या तारखा सध्या बघा निश्चित केल्या जाणार आहे। आणि ह्या ज्या तारखा असेल तर ह्या तारखा सध्या बघा IBPS कडून बघा निश्चित होणार। त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जशी तारीख अपडेट होईल त्या पद्धतीने सध्या बघा पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती परीक्षा परिषदेच्या वतीने ऑफिशियल वेबसाईटवर जे काही पत्र असेल तर ते पत्र सध्या बघा इथं होणार आहे। तर ह्याच्यामध्ये जो काही ताळमेळ असेल तर त्या ताळमेळानुसार सध्या जे काही कामकाज आहे तर ते सध्या इथं सुरू आहे। तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की आता जी काही वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट तर त्या ऑफिशियल वेबसाईटवर सध्या बघा या ठिकाणी
कोणत्याही प्रकारची जी काही अपडेट असेल तर ती अपडेट सध्या ऑफिशियल जे काही पत्र असेल तर त्या पत्रासह कोणत्याही प्रकारची सध्या इथं आपल्याला अपडेट दिसत नाही. कारण परीक्षा जी आहे तर ती परीक्षा एक प्रकारे ह्या ठिकाणी आपल्याला जी 24 तारीख आहे तर ती 24 तारीख तर ह्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने परीक्षा होणार नाही. कारण आज आहे 20 तारीख. जर 20 तारीख असेल तर हॉल तिकीट संदर्भात देखील कोणतीही सध्या बघा इथं अपडेट आलेली नाही. म्हणजे जी काही परीक्षा आहे तर त्या परीक्षेचं जे शेड्यूल आहे तर ते शेड्यूल सध्या बघा नवीन ह्या ठिकाणी होणार आहे. आणि ते शेड्यूल जवळपास ह्या ठिकाणी ज्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे 27 ते 10 तारीख दरम्यान सध्या बघा परीक्षा होऊ शकते. तर ह्या शेड्यूलनुसार जी परीक्षा आहे तर ती मागे पुढे सध्या बघा होऊ शकते. आता 27 तारीख सांगितली तर त्यानुसार सध्या बघा जर 27 तारीख या ठिकाणी नियोजित असेल तर जे काही हॉल तिकीट असेल तर ते हॉल तिकीट आपल्याला 7 दिवस अगोदर इथं आपल्याजवळ बघा यायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने आजच्या दिवसापासून किंवा उद्याच्या दिवसापासून हॉल तिकीट जे आहे तर ते सध्या बघा जनरेट व्हायला पाहिजे. जर का परीक्षा 27 तारखेला ह्या ठिकाणी असेल तर त्या अनुषंगाने आज आणि उद्या ह्या 2 दिवसामध्ये हॉल तिकीट संदर्भात जर जनरेट झाले तर ह्याचा अर्थ तो समजून जायचं की जी काही परीक्षा असेल तर ती परीक्षा सांगितल्याप्रमाणे ह्या ठिकाणी 27 तारखेला जर परीक्षा सुरुवात होत असेल तर 7 दिवस अगोदर म्हणजे हे जे काही हॉल तिकीट 7 दिवस अगोदर इथं यायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने आज किंवा मग ह्या ठिकाणी बघा उद्यापर्यंत हॉल तिकीटचं जे काही कामकाज असेल तर ते सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतील. आणि जर का परीक्षा 27 ऐवजी ह्या ठिकाणी पुढे जर गेली तर हॉल तिकीट जे असेल तर ते हॉल तिकीट पुन्हा आपल्याला 20-21 नंतर बघा आपल्याला इथं पाहायला मिळतील. पण परीक्षा जी आहे तर ती परीक्षा निश्चितच बघा 24 तारखेला न होता मागे पुढे 2-4 दिवस सध्या बघा त्या ठिकाणी रिशेड्यूल होऊ शकते. तर जशी IBPS कडनं परीक्षा परिषदेला जसं कन्फर्मेशन येईल परीक्षेसंदर्भात शेड्यूलचं त्या पद्धतीने जे काही पत्र असेल तर ते पत्र सध्या बघा आपल्याला जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्या ऑफिशियल वेबसाईटवर सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत जी काही परीक्षा कधी आहे किंवा परीक्षा संदर्भात जी काही पुढील हॉल तिकीट संदर्भात सूचना असेल किंवा इतर सूचना असेल तर त्या सध्या बघा या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आपल्याला सध्या तरी ऑफिशियल वेबसाईटवर कोणत्याही प्रकारची सूचना दिसत नाही. जर सूचना आलीच तर आज रात्रीपर्यंत सध्या बघा आपल्याला जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या तर ह्याच्यावरती आज रात्रीपर्यंत जी सूचना असेल तर ती पाहायला इथं कदाचित मिळू शकते. तर त्यानुसार सध्या बघा आपला अभ्यास जो असेल तर तो अभ्यास सध्या बघा सुरू ठेवा. परीक्षा ही सध्या बघा कोणत्याही परिस्थितीत सध्या होणार आहे. परंतु जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा थोडं मागे पुढे ह्या ठिकाणी होऊ शकते. तर त्यानुसार सध्या बघा तुमचं जे नियोजन असेल तर ते नियोजन करून ठेवा. सध्या जे काही पावसाचं वातावरण असल्यामुळे जे काही परीक्षा कुठेही आली 3 केंद्रांपैकी कारण 1, 2, 3 असे केंद्र दिले तर त्या केंद्रावर पोहोचण्यासंदर्भात जे पूर्वनियोजन असेल तर ते देखील करून ठेवा. जेणेकरून जर त्या पद्धतीने सध्या परीक्षा केंद्र आले तर तुम्हाला स्वतःच्या जिल्ह्यापासून इतर जिल्ह्यामध्ये देखील तुम्हाला जायला ह्या ठिकाणी पडू शकतं. कारण जी सध्या अर्जसंख्या आहे ती 2 लाख जवळपास 36,000पर्यंत उमेदवारांचं इथं पाहायला मिळते. तर परीक्षा जशी शेड्यूल होईल तर ती शेड्यूल म्हणजे एक ह्या ठिकाणी आपल्याला 2 तारखा सध्या लक्षात येत होत्या. एक म्हणजे 24 तारीख होती आणि दुसरी म्हणजे ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे 27 तारीख म्हणजे 27 तारीख आणि 24 तारीख अशा 2 तारखा सध्या बघा पाहायला इथं मिळत आहे. आता कोणत्याही परिस्थितीत जर परीक्षा झाली तरी आपण रेडी राहायला पाहिजे. तुमचं जे आहे तर तो तुमचं सध्या बघा फोकस जो आहे तर तो सध्या अभ्यासावर असू द्या. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. परीक्षा आज न उद्या सध्या बघा होणारच आहे. त्याच्यावरती जास्त ताण घेऊ नका. ज्या पद्धतीने हॉल तिकीट येईल त्या पद्धतीने सध्या बघा सर्वांना माहितीच पडेल. तर सध्या तरी ही एक परीक्षा टेट परीक्षा 2025 संदर्भात महत्त्वाची अपडेट होती. हॉल तिकीट संदर्भात बघा आपल्याला येत्या ह्या ठिकाणी 1-2 दिवसात सध्या कळेलच. ज्या पद्धतीने परीक्षाची तारीख जी आहे ती डिक्लेअर झाल्यावर लगेच हॉल तिकीट संदर्भात पुढील जी काही माहिती असेल तर ती माहिती देखील आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळेल. तर सध्या तरी 7 दिवस अगोदर जे हॉल तिकीट असेल तर ते बघा ह्या ठिकाणी यायला पाहिजे. त्यानुसार उमेदवार जो आहे तो आपल्या परीक्षेसंदर्भात त्या जाण्या येण्यासंदर्भात जे नियोजन असेल तर ते सध्या बघा करू शकतो. तर 7 दिवस अगोदर हॉल तिकीटचं या ठिकाणी तुम्ही लक्षात घेऊन जी परीक्षा असेल तर ती परीक्षा सध्या बघा गृहीत धरा. तर त्यानुसार सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट असतील तर त्या कमेंट देखील करू शकतात. तर त्याच्यावर योग्य तो रिप्लाय देऊ. तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.